ओके, आजचा टॉपिक सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स आपण कशाला म्हणतो? ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए. म्हणजे आता जर समजा आपलं मॅट्रिक्स काय आहे, ए इज इक्वल्स टू दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे 1 2 3 2 4 5 3 5 6 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर आता ह्याला मांडताना जर आपण याचा जर ए ट्रान्सपोज घेतला तर काय येणार आहे, रोला कॉलम मध्ये करायचं कन्वर्ट. म्हणजे काय येणार, इथे हे 1 हा कॉलम रो मध्ये मांडला, 1 2 3 हा कॉलम रो मध्ये मांडला, सॉरी हा रो कॉलम मध्ये मांडला 4 5 आणि हा पण रो कॉलम मध्ये मांडला 3 5 6. तर बघा मग इथे दोन्हीही काय होतं, सेमच दिसतात. म्हणजे काय 1 2 3 4 5 6 3 5 6 1 2 3 2 4 5 3 5 6. म्हणजेच काय, ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए. यालाच काय म्हणतो आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय येतं, नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतात, नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतात. याच्यामध्ये जर एलिमेंट बघायचं झालं तर काय 1 एक आहे, 2 3 नंतर हे 4 5 आणि 6 हे काय एलिमेंट आहेत. 2 इथे पण आहे, पण 2 2 इथे ऑलरेडी झालेला आहे, 2 घेतलेला आहे, 3 पण घेतलेला आहे, 5 पण घेतलेलं आहे. म्हणजेच काय इथे नंबर ऑफ एलिमेंट किती झाले, 6 झाले. 3x3 च्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ एलिमेंट 3 आले. पण आपल्याला कंपल्सरी 3x3च मॅट्रिक्स विचारतील आणि आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स विचारतील असं नाही. तर मग आपण नंबर ऑफ एलिमेंट्स, मॅक्स नंबर ऑफ एलिमेंट्स कसं काढणार आहेत, तर मॅक्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, एसएम मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स याच्या पुढचं सिमेट्रिक मॅट्रिक्स किती असतात, इज इक्वल्स टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, हे काय झाले नंबर ऑफ एलिमेंट्स, मॅक्स एलिमेंट. आणि आता समजा आपल्याला एखादं मॅट्रिक्स दिलेलं आहे, हेच मॅट्रिक्स देतील असं नाहीये, तर याच्याशी आपल्याला काय करायचंय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचंय. समजा आपल्याला हे मॅट्रिक्स दिलेलं आहे, तर ह्या मॅट्रिक्ससाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचंय. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचंय, माझ्याकडून स्क्यू सिमेट्रिक झालं. सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, 1/2 इंटू ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज. और आपण काय करू शकतो, ए प्लस ए ट्रान्सपोज और 2 इंटू ए प्लस ए ट्रान्सपोज. हे काय करू शकतो, ह्या ऑल फॉर्म्युल्याने काय करू शकतो आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग हाच फॉर्म्युला घ्या. यामध्ये आपल्याला काय माहितीये, ए माहितीये, ए ट्रान्सपोज पण माहितीये. त्यांनी काय म्हणलेलं आहे, ह्या दोघांची ऍडिशन जर केली तर आपल्याला काय मिळतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स मिळतो. मग ठीक आहे, फाइंड आउट करूयात. समजा सिमेट्रिक मॅट्रिक्स इज इक्वल्स टू ए प्लस ए ट्रान्सपोज करायचं आहे. आता तर 1 + 1 2 2 + 2 4 3 + 3 6 2 + 2 4 4 + 4 8 5 + 5 10 3 + 3 6 5 + 5 10 आणि 6 + 6 12. हे काय झालं, आपला सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला. या मॅट्रिक्ससाठी आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेलं आहे, त्यांनी काय विचारलंय, या मॅट्रिक्ससाठी तुम्हाला सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, किंवा इथे जर काय दिलेलं असेल त्यांनी संख्या सेम दिलेली नाहीये, तर काय करायचं आपल्याला, आता इथे काय होतं, ऑलरेडी हा दिलेला मॅट्रिक्सच सिमेट्रिक मॅट्रिक्स होता. जर समजा आपल्याला दिलेला मॅट्रिक्सच सिमेट्रिक मॅट्रिक्स नाहीये आणि त्या टायमाला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कसं, आता हे पूर्णच रब करूया. ए इज इक्वल्स टू आपल्याला काय दिलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 हा काय दिलेला आहे, मॅट्रिक्स दिलेला आहे. ह्याचा जर ए ट्रान्सपोज घेतला तर किती येणार, ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, झालं ए ट्रान्सपोज झाला. तर आता आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी आपल्याला काय करायचंय,
सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये लक्षात घ्या, आता समजा तुम्हाला इथे ए दिलेला आहे, ह्याचा ए ट्रान्सपोज घेतला तर ही काय येते, सेम नाही येते. तिथे जो ए घेतो आपण, हा ए जो असतो हा ए मॅट्रिक्सच ऑलरेडी सिमेट्रिक असतो आणि त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तरीही तो सिमेट्रिकच असतो. म्हणजेच काय, आपण जो इथे सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आहेत ना, त्यासाठी आपण नोटेशन दिलेलं आहे ए, आणि तो ए म्हणजे हा आहे, हा नाही. ठीक आहे. जर समजा ह्याला आपण बी घेऊया, ठीक आहे, इथे कन्फ्युजन नको म्हणून आपण ह्या मॅट्रिक्सला चं नाव चेंज करूया. ठीक आहे. हा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय, वन हाफ करायचं, किंवा डायरेक्टली ए बी प्लस बी ट्रान्सपोज केलं की आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स मिळून जातं. ठीक आहे. ह्या दोन्हींची ऍडिशन करूया. 1 + 1 2, 2 + 4 6, 3 + 7 10, 2 + 4 6, 5 + 5 10, 6 + 8 14, त्यानंतर 7 + 3 10, 8 + 6 14, 9 + 9 18. ठीक आहे. आपल्याला काय मिळालं, सिमेट्रिक मॅट्रिक्स मिळाला. आता ह्याचा ए ट्रान्सपोज घ्या बरं. ठीक आहे. ह्या सिमेट्रिक मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर काय येणार, हा ए ट्रान्सपोज जर लिहिला तर किती येणार, हे 2 6 10 6 10 14 10 14 18. ठीक आहे. म्हणजेच काय, सेमच येतो. हे बघा, 2 6 10 2 6 10 6 10 14 6 10 14 10 14 10 14 18. ठीक आहे. म्हणजे हे झालं सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा. त्यासाठी आपल्याला काय प्रॉपर्टीज असतात ते पण बघितल्या, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतात, n × n + 1 / 2. यानुसार आपण नंबर ऑफ एलिमेंट्स काढतो. आता समजा जर आपल्याला काय दिलेलं आहे, 4/4 चा मॅट्रिक्स दिलेला आहे, तर इथे n 4 ठेवणार, इथे पण n 4 ठेवणार. म्हणजेच काय, 4 + 1 5 झालं, 5 + 5 × 4 20 20 / 2. म्हणजेच काय, आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स 10 मिळतात, सिमिलर एलिमेंट्स 10 मिळतात. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय असतं, ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू -a. ठीक आहे. हे असं असतं. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये आता नंबर ऑफ एलिमेंट्स किती येतात, मॅक्स नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे कोणते, मॅक्स नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट, म्हणजे जे रिपीट नाही झालेले, फक्त आता इथे 1 2 3 4 5 6, मग इथे 2 असे नका, इथे 3 असे नका, इथे 5 असे नका, फक्त न रिपीट झालेले एलिमेंट किती आहेत, 6. तसं इथे हे काय, 6 एलिमेंट हे सिमेट्रिक मॅट्रिक्स साठी होते. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये जर असे एलिमेंट फाइंड आउट करायचं म्हणलं तर ते एलिमेंट किती असतात ते बघूयात. त्यासाठीचा फॉर्म्युला काय आपल्याला, नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट इज इक्वल्स टू n² - n + 1. हा फॉर्म्युला यूज करून काय आपण फाइंड आउट करू शकतो. हे आता नेक्स्ट आणखी प्रॉपर्टी काय स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची, जे ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे काही असतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये ते 0 असतात. आपल्याला माहिती आहे, आपण प्रिन्सिपल डायगोनल शिकलेला आहे. हा काय 1 2 3 4 5 6 7 8 9. हा जर मॅट्रिक्स झाला तर आपल्याला माहिती आहे हा काय असतो, प्रिन्सिपल डायगोनल. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर 0. ठीक आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय असतं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर 0. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती, सम ऑफ ऑल एलिमेंट्स आर 0. ठीक आहे. म्हणजेच आपलं काय मॅट्रिक्स दिलेला आहे, इथे -1, इथे डायगोनल एलिमेंट्सचा 0 असणार आहे, 0 -1 -2 1 0 3 -3, इथे 2 3 0. हे काय झालं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. आता ऑल एलिमेंट्सची जर ऍडिशन केली तर हे काय, -1 1 कट होणार, -2 2 कट होणार, 3 -3 3 कट होणार. म्हणजेच काय, ऑल एलिमेंट्सची जर ऍडिशन केली तर ती किती येणार आहे, 0 = 0. नंतर आता समजा आपला मॅट्रिक्स काय दिलेला आहे, त्यांनी 3/3 चा दिलेला आहे किंवा 5/5 चा दिलेला आहे, और त्यांनी 7/7 म्हणजे काय दिलेलं आहे, ऑड नंबरचे मॅट्रिक्स दिलेले आहेत, ऑड नंबर मॅट्रिक्स आहेत आपल्याकडे. तर त्या टायमाला काय असणार आहे, त्याचा डिटर्मिनंट, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. जर समजा इथेच मॅट्रिक्स तर हे काय असेल, 4/4 नंतर 6/6 2/2 असा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट काय 0 नसणार आहे.
पण ऑड नंबरचा जर मॅट्रिक्स असेल तर त्या ऑड नंबरच्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काय असणार आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये 0. ठीक आहे. आता एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे, समजा आपल्याला रॅन्डम मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचा स्क्यू सिमेट्रिक वगैरे काहीच नाही दिलेला, फक्त आपल्याला रॅन्डम मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काढा असं म्हणलेलं. तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे आता, SSM, त्यालाच काय म्हणतो आपण, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यासाठीचा फॉर्म्युला काय, 1/2 A minus A transpose or A minus A transpose or 2 into A minus A transpose. ठीक आहे. हे काय झालं, फॉर्म्युला झाला. सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे काय केलेलं आहे, आलेल्या मॅट्रिक्सला 1/2 ने सगळ्यांना मध्ये मल्टिप्लाय करून घेतलंय. ठीक आहे. इथे काहीच केलेलं नाहीये, म्हणजे फक्त 1 ने मल्टिप्लाय केले मध्ये, इथे 2 ने मल्टिप्लाय केले, नंतर आपण 3 नेही करू शकतो, 4 ने. म्हणजे काय, हे 1 इथला हा 1/2, 1 हा 2, हे काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आपण कॉन्स्टंट म्हणून नेहमी एक 1 घेऊयात. त्यांनी जर आपल्याला काय मॅट्रिक्स दिलेला असेल, क्वेश्चनमध्ये जर काही क्वेश्चन विचारला आणि समजा इथे 2, 4, 6, 8, 9, 8, 10, 12, 14, 18, 20 असं काहीतरी मॅट्रिक्स आपला आन्सर येते. पण त्यांनी देताना काय दिलेलं आहे, त्या मॅट्रिक्सला तसं नाही देता त्यांनी काय दिलेलं आहे, समजा इथे आपल्याला काय दिलंय, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर त्या टायमाला काय करणार आपण, 1/2 ने मल्टिप्लाय करणार, मग आपला आन्सर येते का ते पाहणार. ठीक आहे. फक्त तेवढ्यासाठीच, आन्सर ॲक्युरेट येते का नाही हे चेक करण्यासाठी बस. ऑप्शनमध्ये आपलं आन्सर आलं पाहिजे. ऑप्शनमध्ये जर आन्सर दिलेलं असेल तर ते आन्सर आपलं मॅच होते की नाही हे काढण्यासाठी फक्त आपण 1/2, 2 ह्या टर्म मल्टिप्लाय करत असतो. आता नेक्स्ट, समजा आपल्याला काय दिलेलं आहे, एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे, बी फॉर्म मध्ये घेऊयात आपण त्या मॅट्रिक्सला. बी इज इक्वल्स टू काय म्हणले, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहे, 0 असणार आहे तिथे. पण आपल्याला काय दिलेलं आहे, मॅट्रिक्स रॅन्डम मॅट्रिक्स दिलेला आहे. आधीचाच मॅट्रिक्स घेऊयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ह्याचाच जर आपण बी ट्रान्सपोज घेतला तर तो किती येणार आहे, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. हा झाला बी ट्रान्सपोज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, SSM फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय, आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. तर ए फाइंड आउट करताना आपल्याला माहिती आहे, आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे, बी मायनस बी ट्रान्सपोज करायचं आहे. ठीक आहे. यातून हे मायनस करायचं आहे. ठीक आहे. मग करून घेऊयात. 1 - 1 0, 2 - 4 -2, 3 - 7 -4, 4 - 2 2, 5 - 5 0, 6 - 8 -2, इथे 7 - 3 4, 8 - 6 2 आणि 9 - 9 0. हे काय झाले, आपले एलिमेंट्स आले. ठीक आहे. हे आता आपण बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स, ह्याचा जर ए ट्रान्सपोज लिहिला आपण, ए ट्रान्सपोज लिहिला तर तो किती येणार आहे, 0 -2 -4 2 0 -2. रोला आपण कॉलममध्ये कन्वर्ट करतो, ट्रान्सपोज करतो म्हणजे, आणि 4 2 0. समजा ह्या सगळ्यांमधून आपण जर मायनस कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळतो, मायनस कॉमन काढलं तर आपल्याला मॅट्रिक्स कोणता मिळणार आहे, 0 -2 -4 2. इथे मायनस कॉमन काढले म्हणजे ह्याला डबल मायनसने मल्टिप्लाय केलं तर 2 0 -2 इथे +4 2 आणि 0. हे झालं मॅट्रिक्स. हा काय झाला, आपला ए मिळाला आपल्याला, म्हणजेच काय मिळाला, -a मिळाला. म्हणजेच आपलं काय मिळालं, आपलं कंडिशन्स काय होती, सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू -a. ही आपली कंडिशन होती. आपल्या क्वेश्चनवरून काय मिळालं, एक एक्झाम्पल घेतलं होतं त्यावरूनही सेम कंडिशन आपल्याला मिळाली. मग आपल्याला मॅट्रिक्स कोणताही देऊ द्यात, मग तो स्क्यू सिमेट्रिक असो अथवा नसो, आपल्याला ही कंडिशन काय मिळून जातात. नेक्स्ट, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे, आता समजा आपल्याला मॅट्रिक्स कोणताही दिलेला आहे, समजा ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, आपला आन्सर आला की नाही ते चेक करण्यासाठी किंवा एक जस्ट नोट फॉर्म मध्ये लिहून घेऊ शकता, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू. समजा त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स पण दिलेलं आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स पण दिलेलं आहे. त्यावरून त्यांनी काय विचारलं, आपल्याला मॅट्रिक्स कोणता येणार आहे, खाली ऑप्शन दिलेला आहे आणि नॉर्मल मॅट्रिक्स फाइंड आउट करायला म्हटलं. तर त्या टायमाला काय करायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स या दोघांची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळून जातो, आपला ओरिजिनल जो काही मॅट्रिक्स आहे तो मिळून जातो. म्हणजेच कसं, आता बघा फॉर्म्युल्यानुसार याला प्रूव्ह करूयात. 1/2 घ्या अथवा न घ्या, डायरेक्टली आपण काय घेऊया, ए प्लस ए ट्रान्सपोज. यालाच काय लिहितो आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी घेतो. आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी काय लिहितो, ए मायनस ए ट्रान्सपोज. हे ए ट्रान्सपोज हे कशासाठी लिहितो, तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी. ठीक आहे. हे झाले. आता
इकडे बघा, हे ए ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, हे काय झाले, दोन्ही कटले. ठीक आहे. नंतर इथे काय मिळालं, 2A मिळालं, 2A मिळालं, आणि इथे काय ए मिळालं. म्हणजे आपल्या जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला त्यांनी दोन्ही डिवाइड केलं आहे. तिथेच आपण आपली 1/2ची, इथेही आपल्याला काय, इथे 1/2ची मल्टिप्लाय टर्म अप्लाय करू शकतो. आणि नंतर पुन्हा त्यांनी दिलेल्या मॅट्रिक्सला आपण मधल्या एलिमेंट्सला सगळ्यांना 2ने डिवाइड करून घ्यायचं. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये पण तसंच करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जर समजा इथे आता हे 1/2 जशा तसं घेतलं इथे, तर हे 2 कॅन्सल होऊन जातो, जेणेकरून आपल्याला ओरिजिनल ए मॅट्रिक्स मिळतो. समजा आपल्याला एक्झाम्पल, आता जर ह्याच्यानुसार एक्झाम्पल घ्यायचंच म्हटलं तर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 2x2चा मॅट्रिक्स घेऊयात. ठीक आहे, 1 2 2 3 काय दिलेलं आहे, हे झाले सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कोणता दिलेला आहे, SCSM 2x2चाच आहे तो पण. इथे काय दिलेलं आहे, हे डायगोनल एलिमेंट्स, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 0, इथे -4, इथे 4 आणि हे 0, हे सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलेलं आहे त्यांनी. तर आता याला काय करायचं, आपण ऍडिशन केली, ए फाइंड आउट करायचं आपल्याला. त्यानंतर ए फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स करायचे. दोन्ही मॅट्रिक्स मांडून घेऊयात, 1 2 2 3 प्लस 0 -4 +4 0. ठीक आहे, हे मांडून घेतलं. त्यानंतर आता या दोघांची ऍडिशन केली, 1 0, ऍडिशनमध्ये काय झालं, 1 झालं, 1 + 0 0, सॉरी 1, 2 + -4 -2, इथे 2 + 4 6, 3 + 0 3. ह्या काय मिळाला आपल्याला, नॉर्मल ए मॅट्रिक्स मिळाला. ठीक आहे, आपल्याला आन्सरमध्ये हा ऑप्शन दिलेला असेल त्या टायमाला हा टिक करून घ्यायचा. हे झालं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स बद्दल. आता नेक्स्ट बघूयात ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट कोणतं आहे, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्ससाठी कंडिशन काय असते, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल्स टू आय. आणि आय माहिती आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला माहिती आहे. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल्स टू आय. ठीक आहे, आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स आपला, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1 1 अँड अदर एलिमेंट्स आर 0. ठीक आहे, तर याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. 3x3चा जरी असेल तर तो मॅट्रिक्स कसा येणार, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. हे काय 3x3चा पण आयडेंटिटी मॅट्रिक्स असा येणार. तर इथे काय म्हणलेलं आहे आपल्याला, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज इंटू ए. ठीक आहे, हे काय असतं आपलं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतो. ठीक आहे, मग याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल बघूयात. आता नेमकं कसं असतं, आता समजा आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेलं आहे, काय दिलेलं आहे त्या मॅट्रिक्समध्ये 1/2 इंटू √3/2 आणि इथे काय दिलेलं आहे -√3/2 आणि हे 1/2. तर याचाच ट्रान्सपोज जर घेतला तर तो कसा येणार आहे, ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू 1/2. हे √3/2 कुठे जाणार, रोचं कॉलम करू आपण, म्हणजेच काय ए ट्रान्सपोज करायचं आहे आपल्याला 2, इथे -√3/2 आणि हे 1/2. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर या दोघांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन करताना नेमकं आता काय करतो, हा जो काही फर्स्ट असेल त्या फर्स्टने फर्स्टला मल्टिप्लाय करायचं, रोनी आपल्याला कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर आता इथे ए इंटू ए ट्रान्सपोज, तर ते काय येणार बघा, 1/2 इंटू 1/2 लिहूयात आपण, 1/2 इंटू 1/2 प्लस इथे काय √3/2 इंटू हे √3/2 इंटू √3/2. हे झाला फर्स्ट एलिमेंट. त्यानंतर सेकंड एलिमेंट इथे रब करूयात आपण, सेकंड एलिमेंट इथे लिहूयात. सेकंड एलिमेंटला काय येणार, 1/2 इंटू -√3/2, 1/2 इंटू -√3/2 प्लस हे √3/2 इंटू 1/2, √3/2 इंटू 1/2. नंतर इथे हा थर्ड एलिमेंट, आता हा काय येणार आहे, √3/2 इंटू 1/2
पण काय हा √3/2 कसा आहे मायनस आहे, तर मायनस ब्रॅकेटमध्ये लिहूयात आपण -√3/2 इंटू 1/2 प्लस हे काय नंतर 1/2 इंटू √3/2 हे झाला थर्ड एलिमेंट. फोर्थ एलिमेंट कोणता आहे आता -√3/2 इंटू -√3/2 -√3/2 इंटू -√3/2 प्लस 1/2 इंटू 1/2. ठीक आहे. आता याचा आपण काय करूया, हा झाला मॅट्रिक्स. याचा जर सिम्प्लिफिकेशन करून घेतलं तर हे काय येणार आहे 1/4, हे काय येणार आहे √3/4. 1/4 प्लस √3/4 किती येणार 1 येणार. म्हणजेच काय आलं A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय आला हा 1 आला फर्स्ट एलिमेंट. सेकंड एलिमेंट बघूयात -√3/4 -√3/4 प्लस √3/4 हे दोघं कट होणार म्हणजेच काय 0 आली. इथेही सेम -√3/4 प्लस √3/4 प्लस मायनस कॅन्सल झालं. इथे काय मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच काय 3/4 प्लस 1/4. 3/4 प्लस 1/4 किती 4/4 आणि ते किती होणार 1. म्हणजेच आपला काय आला A इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला I. म्हणजेच काय आहे हा जो दिलेला आपल्याला काही मॅट्रिक्स आहे तो कसं आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात की असा एखादा मॅट्रिक्स देतील आणि काय म्हणतील हा कोणता मॅट्रिक्स आहे, हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का, सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. तर त्या टायमाला आपल्याला लिहायचं येते काय कोणतं आहे हा ऑर्थोगोनल. तर त्या टायमाला आपला ऑप्शन काय येणार फोर्थ ऑप्शन कोणतं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. हे झाले ऑर्थोगोनल मॅट्रिक्स रिलेटेड. आता नेक्स्ट मायनर मॅट्रिक्स. ओके मायनर ऑफ मॅट्रिक्स. तर आता मायनर आणि कोफॅक्टर हे काय 2 पॉईंट आहेत. मायनर कसा कॅल्क्युलेट करतो आणि कोफॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतो हे बघूया. कोफॅक्टर ठीक आहे. आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. तर आता ह्या मॅट्रिक्समध्ये समजा आपल्याला काय विचारलं आहे मायनर ऑफ 1 म्हणलं. तर मायनर ऑफ 1 कसं कॅल्क्युलेट करणार मायनर ऑफ 1 इज इक्वल्स टू त्या 1ला आता 1चा जो काही रो येणार आहे 1 साठी रो कुठला येणार आहे हा 1 2 3 हा एक रो येणार आहे आणि कॉलम जर बघितलं तर कोणता येणार आहे 1 4 7. हा रो आणि कॉलम त्या 1च्या साईडमध्ये जे काही रो आणि कॉलम येणार आहे ते सोडून द्यायचे आणि बाकीचे उरलेले एलिमेंट घ्यायचे त्याचा मॅट्रिक्स घ्यायचा. म्हणजे कोणता 5 6 8 9 हा काय झाला मॅट्रिक्स घेतला. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय हे 45 मायनस 8 इंटू 6 48. ठीक आहे. हे केलं की आपल्याला काय मिळून जातो हा -3चा मॅट्रिक्स. मायनर ऑफ 1 काय आला -3 आला. ठीक आहे. नंतर आता इथे पहा 2चा मायनर घ्यायचा आहे आपल्याला. 2चा घ्या किंवा 5चा घ्या. बरं ठीक आहे. 2चा घेतला तर काय येणार हा 2 साठीचा रो कुठला येणार 1 2 3 हा रोटर सोडून द्यायचा आणि 2 5 8 हा रो कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेले कुठले 4 7 6 9 हे एलिमेंट लिहायचे म्हणजे 2चा मॅट्रिक्स झाला. 3चाही सेम हा रो सोडला हा रो सोडला कॉलम सोडला हा उरलेला मॅट्रिक्स म्हणजे काय 3चा मायनर झाला. त्याचे कॅल्क्युलेशन केलं. 5चा घेताना कसं घेणार आता बघा. समजा मायनर ऑफ 5 इज इक्वल्स टू 5 साठीचा रो कोणता आहे 4 5 6 हा रो आहे. कॉलम कोणता आहे 2 5 8 हा रो कॉलम आहे तो सोडून दिला. उरलेले एलिमेंट कोणते झाले आता 1 त्यानंतर 3 हे 7 आणि 9 हे काय झाला मायनर ऑफ 5. तो किती झाला 9 - 21. तर आपल्याला आन्सर काय आलं 9 - 21 12. ठीक आहे. हे काय झालं 12 आन्सर आलं -12 आन्सर आलं. तर हा काय झाला मायनर ऑफ 5. त्यानंतर आता कोफॅक्टर म्हणजे काय असतं हे बघा. आता आपल्याला माहिती आहे कोफॅक्टर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे कोफॅक्टरच्या आधीची लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे कोणती. आता समजा आपण हे जे मॅट्रिक्स लिहिलेलं आहे 1 2 3 वगैरे तर त्यालाच आपण लिहिताना आपण काय लिहितो तो A इज इक्वल्स टू 1 1 A 1 2 A 1 3 A 2 2 2 1 A 2 2 A 2 3
A31, A32 आणि A33. जर हा मॅट्रिक्स 3x3चा असेल तर त्या टायमाला आपण हे असं लिहित होतो. 2x2चा असेल तर फक्त काय हे एवढंच टर्म येणार. 4x4चा असेल तर इकडे एक रो आणि एक कॉलम वाढणार. ठीक आहे. आता हा झाला, तर त्यामध्ये हा काय झाला, मॅट्रिक्स झाला. तर आपल्याला माहिती आहे A11 साठी सेम एक्झाम्पल घेऊयात. आता A11 ची व्हॅल्यू काय येते, 1 आहे. ठीक आहे. A11 ची व्हॅल्यू काय, 1 आहे. नंतर A12 ची व्हॅल्यू काय, 2 आहे. हे असं कोरिलेट केलं. तर आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, समजा इथेच आपण 1 आणि 5चा काय करूयात, को फॅक्टर घेऊयात. तर को फॅक्टर ऑफ 1. तर को फॅक्टर काढताना काय करणार आपण, -1 इंटू I प्लस जे रेस टू I प्लस जे, -1 रेस टू I प्लस जे इंटू या 1 साठीचा जो काही मॅट्रिक्स येणार आहे तो मॅट्रिक्स म्हणजे काय, इंटू मायनर ऑफ 1. ठीक आहे. मायनर ऑफ 1 घेणार म्हणजेच काय झाला, को फॅक्टर झाला. ठीक आहे. मग आता हे -1 इंटू I काय 1 आहे, जे काय 1 आहे. इथे आपल्याला माहित होतं A11 मध्ये किंवा A12 मध्ये काय, ही फर्स्ट टर्म म्हणजे काय असते, I असते, सेकंड म्हणजे जे असते. तर त्यानुसार इथे 1 + 1 हे काय झालं, 2 झालं. 1 + 1 2 रेस टू पॉवर 2 झाला. मायनर ऑफ 1 माहिती आहे, आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, किती आहे तो, -3 आलेला आहे. त्यानुसार -1चा स्क्वेअर म्हणजेच काय, +1 झाला. +1 इंटू -3 तर इज इक्वल्स टू को फॅक्टर ऑफ 1 किती झाला, -3. हे काय झाला, को फॅक्टर ऑफ 1. आता समजा आपण काय काढलंय, को फॅक्टर ऑफ 5 काढूयात. 5च्या ऐवजी आपण समजा इथे ऑड नंबर घेतला, हा कुठला, A12 घेतला. 2 साठी आपण काय करतोय, को फॅक्टर फाइंड आउट करतोय. तर त्या टायमाला को फॅक्टर कसं येणार ते बघा. को फॅक्टर ऑफ 2 तर -1 रेस टू I प्लस जे म्हणलेलं आहे. I प्लस जे म्हणजेच काय, आता 1 + 2 आणि मायनर ऑफ 2. मायनर ऑफ हे मॅट्रिक्स आहे आपल्याला, तर मायनर ऑफ 2 घ्यायचं आहे. तर ह्या 2चा मायनर किती आला, 4 7 6 9 हा काय झाला, मायनर झाला. तर याच्यानुसार व्हॅल्यू काय आली, हे -1 रेस टू पॉवर 3 आहे. तर ते आन्सर किती आलं, -1 आलं. त्यानंतर हा मॅट्रिक्स सॉल्व्ह करूयात आपण. मॅट्रिक्स सॉल्व्ह केल्यानंतर काय, 9 × 4 36 मायनस, हां ठीक आहे, मायनस इंटू -42. ठीक आहे, ही व्हॅल्यू आली. तर आता हे किती आलं, -1 इंटू -6 तर हे काय झालं, +6 म्हणजे काय झाला, को फॅक्टर ऑफ 2 किती आला, +6. ठीक आहे. हे काय झालं, व्हॅल्यू झाल्या को फॅक्टर आणि मायनर कसा कॅल्क्युलेट करायचा यासाठीच्या. आता नेक्स्ट पाहूयात ऍडजॉइनिंग मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे ऍडजॉइनिंग मॅट्रिक्स. ठीक आहे. ऍडजॉइनिंग मॅट्रिक्स ठीक आहे. आता ऍडजॉइनिंग मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. ठीक, हा काय असतो, ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. ठीक, को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय असतो, हा ट्रान्सपोज असतो. ठीक आहे. मग याला लिहिताना ट्रान्सपोज, तर याला लिहिताना आता आपण कसं लिहिणार किंवा एखादं एक्झाम्पल घेऊयात. आपण काय करूयात, 2x2चा मॅट्रिक्स घेऊयात. A = आपण लिहिलं 1 2 3 आणि 4. ठीक आहे. हा काय झाला, 2x2चा मॅट्रिक्स घेतला आपण. ठीक आहे. मग याचा को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करूयात. को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करताना आता आपल्याला माहिती आहे को फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतो आपण ते बघितलेले. समजा पूर्ण टर्म लिहूया, समजण्यासाठी म्हणून पूर्ण लिहितोय. प्रॅक्टिस झाली की आपण डायरेक्ट पण लिहू शकतो मॅट्रिक्सच्याच फॉर्ममध्ये. को फॅक्टर ऑफ 1, को फॅक्टर ऑफ 1 काय येणार आहे, 1 -1 रेस टू 1 + 1 इथे A11 असणार इंटू मायनर ऑफ 1 काय येणार आहे, 4. ठीक आहे. तर -1चा स्क्वेअर किती, +1 इंटू 4 इज इक्वल्स टू काय झाला, हा 4 झाला. त्यानंतर को फॅक्टर ऑफ 2
-1 रेस टू पॉवर काय 1 + 2 × 3. तर हा किती झाला -3. म्हणजेच काय हा -1 आला. -1 रेस टू पॉवर 3 म्हणजेच काय -1 आला आणि 3 म्हणजेच काय झालं आन्सर -3 झालं. को फॅक्टर ऑफ 3 तर तो किती झाला -1 रेस टू पॉवर 2 + 1 × 2 मायनर ऑफ 3 2 आहे. तर त्यानुसार आपला आन्सर काय झालं -2. त्यानंतर को फॅक्टर ऑफ 4. को फॅक्टर ऑफ 4 किती झाला इज टू -1 रेस टू 2 + 2 × मायनर ऑफ 4 1 आहे इथं. त्यानुसार -1 रेस टू 4 म्हणजेच काय +1 × 1 तर ह्याचा को फॅक्टर 1 झाला. ठीक आहे. मग त्यांनी काय म्हणलंय को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. समजा आपण को फॅक्टर मॅट्रिक्सला काय करूया बी म्हणूया. ठीक आहे बी म्हणला तर तो को फॅक्टर मॅट्रिक्स काय झाला 1 साठी को फॅक्टर काय को फॅक्टर इथे लिहिताना काय लिहिणार को फॅक्टर ऑफ 1 को फॅक्टर ऑफ 2 को फॅक्टर ऑफ 3 को फॅक्टर ऑफ 4. ठीक आहे. मग व्हॅल्यू लिहून घ्या 4 -3 -2 आणि हे 1. ठीक आहे हा व्हॅल्यू झाला. त्यांनी काय म्हटलेलं आहे ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स म्हणजे काय याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय आता बीचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. बीचा ट्रान्सपोज केला की आपल्याला व्हॅल्यू काय मिळून जाते 4 -3 -2 1. ठीक हा काय झाला ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स. कोणत्या मॅट्रिक्ससाठी हा दिलेला आहे आपल्याला समजा एक एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्या एक्झाम्पलसाठी काय झालेला हा आपला ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स झाला. तर आता प्रॉपर्टीज पाहूयात. ॲडजॉइनिंग मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज बघूयात. ओके काय आपला नेक्स्ट टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स. समजा आपण ॲडजॉइनिंग मॅट्रिक्सला आपण काय लिहूया ॲडजॉइनिंग ए. ठीक आहे तर ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स. आता याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघूया. समजा इथं डायरेक्टली आपण ॲडजॉइनिंग मॅट्रिक्सच लिहूया कारण की पुढे कन्फ्युजन नको व्हायला. आता प्रॉपर्टी नंबर 1 तर फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणतात ए × ॲडजॉइनिंग ऑफ ए इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए × आय. ठीक आहे म्हणजेच काय जर समजा ह्या टोटल ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ए मॅट्रिक्स आपल्याला समजा काहीतरी दिलेलं आहे 1 1 1 2 3 4 असं काहीतरी दिलं आहे. याचा को फॅक्टर काहीतरी आला. समजा ॲडजॉइनिंग मॅट्रिक्सचा काय आला आत्ताच आपण फाइंड आउट केला होता तो किती आला होता 4 -2 -3 आणि 1. हा ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स ऑफ ए आला होता. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे ॲडजॉइन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय येणार आहे याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता बघा आपल्याला काय मिळणार आहे ए × ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स ए. आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर ठीक आहे इथेच लिहूयात आपण ॲडजॉइनिंग ए × ॲडजॉइनिंग ऑफ ए. याच्या समोर इथं मॅट्रिक्स लिहिला हा ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स 4 -2 -3 1. ठीक आहे तर आता याचा आन्सर काय येतं बघूयात 1 × 4 4 2 × 3 -6 नंतर पुन्हा 3 हे ते हा फर्स्ट झाला फर्स्ट एलिमेंट झाला. सेकंड एलिमेंट फाइंड आउट करूया 1 × -2 -2 2 × 1 +1 +2. ठीक आहे थर्ड 4 × 3 12 4 × -3 -12. त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी आता हे 3 × -2 -6 आणि हे +4. तर आता याची जर व्हॅल्यू हे फाइंड आउट केलं तर ते किती येणार आहे -2 0 0 आणि हे -2. ठीक आहे हे आलं. तर त्या टायमाला त्यांनी काय म्हणलंय हे काय आहे डिटर्मिनंट × ए आहे. तर ते कसं येणार आता समजा याला जर काय केलं आपण 2 कॉमन काढलं. समजा इथे जर समजा के हा कॉन्स्टंट धरला किंवा ऑल एलिमेंट्सला आपण -2 ने डिवाइड केलं तर -2 ने जर डिवाइड केलं ह्या होल टर्मला तर काय कसं होणार -2 बाहेरच्या साईडला आउटवर्ड साईडला आलं आणि मध्ये काय उरलं -2 ने -2 डिवाइड बाय -2 1 राहिलं.
इथं -2 डिवाइड जरी केलं तरी काय झिरोच राहणार आहे, इथेही सेम झिरोच राहणार आहे, इथे 1 झालं हे. तर आता हे म्हणजेच काय आलं आपल्याला, ही व्हॅल्यू आली, आणि हा म्हणजेच काय आय डिटर्मिनंट आहे. आता नेक्स्ट त्यांनी पुढे काय म्हणलेलं आहे आपल्याला, त्याची व्हॅल्यू काय येते, ए जो मॅट्रिक्स आहे आपला तो कोणता होता, ए इज इक्वल्स टू काय होतं 1 2 3 4 असा काहीतरी हा आपला मॅट्रिक्स होता. तर याचा जर डिटर्मिनंट घेतला तर तो किती येणार आहे बघा, ए इंटू 4, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -6 इज इक्वल्स टू काय आला, डिटर्मिनंट -2 आला. ठीक आहे. आता तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, ह्यालाच इक्वल्स टू काय असतं, डिटर्मिनंट इंटू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तुम्ही बघू शकता हा काय आलाय, डिटर्मिनंट इंटू आय म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. काय झालं, ए इंटू ॲडजॉइनिंग ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट इंटू आय. हे काय झालं, फर्स्ट प्रॉपर्टी आपली प्रूव्ह झाली. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते बघा, सेकंड, ॲडजॉइनिंग ऑफ ए. ह्या ॲडजॉइनिंग ऑफ एचा जर डिटर्मिनंट घेतला तर हा डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइनिंग ए इज इक्वल्स टू ए इन डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू -1 n-1. ठीक आहे. ह्यालाही आपण असंच प्रूव्ह करू शकतो जसं फर्स्ट प्रॉपर्टीला केलं. तुम्ही करून बघू शकता, मॅट्रिक्स सेमच ठेवा, ए इज इक्वल्स टू डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू प्रत्येकासाठी सेम मॅट्रिक्स घेऊन त्यासाठी प्रॉपर्टीज सगळ्या कॅल्क्युलेट करून बघा, म्हणजे तुम्हालाही जास्त गोंधळ होणार नाही आणि प्रॉपर्टी समजायला सोपं जाईल. ठीक. आता सेकंड थर्ड प्रॉपर्टी तेवढे डिटेल आपल्याला विचारणार नाही, त्यामुळे आपण काय करतो, फक्त जस्ट प्रॉपर्टी बघतो. आपल्याला जर समजा एक्झाम्पल विचारलं त्या टायमाला आपण ते कसं कॅल्क्युलेट करायचं तेही बघूया. सोबत सांगत पण आहे, एक्झाम्पल पण येते. समजा आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ॲडजॉइनिंग ऑफ आपला ॲडजॉइनिंग ऑफ मॅट्रिक्स ह्या 1 2 3 साठी मॅट्रिक्स काय होता, इथे एक्झाम्पलमध्ये सांगूनच देते. हे 4, हा -2, हा -3 आणि हा 1. ठीक आहे, हा आला होता. त्यांनी काय म्हणलेलं आहे, याचा डिटर्मिनंट घेतला आपण. ठीक आहे, याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया. 4 -3 -2 +6 झाला, आणि ॲक्च्युअली फॉर्म्युल्यामध्ये असतो तो म्हणजे -3 आणि -2. हा काय झाला, ब्रॅकेटमध्ये ही फर्स्ट टर्म झाली, 4 × 1 ही फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. तर हे काय झालं, 4 -6 झालं, तर हे किती आलं, -2 आन्सर आलं. ठीक आहे. नंतर पुन्हा त्यांनी काय म्हणलं, डिटर्मिनंटचा पॉवर रेस टू n-1 म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर आता डिटर्मिनंट आपलं काय होता, ए इज इक्वल्स टू काय होतं, थोडंसं मोठं अक्षर करते, ए इज इक्वल्स टू काय होतं 1 2 3 4. हे काय होतं, आपलं मॅट्रिक्स होतं फर्स्ट. तर ह्या मॅट्रिक्ससाठीचाच हा ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स होता. त्यानंतर त्यांनी काय म्हणले, डिटर्मिनंट घेतला, एचा डिटर्मिनंट माहिती आपल्याला 4 -6 केलं, -2 आला आपला. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हणले, आता रेस टू पॉवर n-1 म्हणलं. n-1 म्हणजे काय येतो, आपण इथे 2/2चा मॅट्रिक्स आहे आपला समजा, तर n ची व्हॅल्यू कोणती घेतो, इथे काय असतं, हे m आणि n असतं, तर यापैकी n म्हणून घेतो. म्हणजे ह्या समजा आता इथे जर आपल्याला 2/2 सोडून काय असतं, त्यांनी 3/2चा मॅट्रिक्स दिला असता, तर लिस्ट व्हॅल्यू ह्या दोघांमधली कुठली स्मॉल व्हॅल्यू आपण म्हणजेच लिस्ट व्हॅल्यू घेतली असती, ती कोणती 2 घेतली असते. समजा इथे काय असतं, 3/4 असतं, तर त्या टायमाला 3 आलं असतं. ठीक आहे. आता हा 2/2चा मॅट्रिक्स आहे, म्हणजेच काय 2 काय झाला, n झाला. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, डिटर्मिनंटचा रेस टू n-1 म्हणजेच काय 2 रेस टू n, काय 2 आहे आपला, n इज इक्वल्स टू 2 आला. 2 - 1 म्हणजेच काय -2 रेस टू पॉवर 2 - 1 म्हणजेच काय 1 आला, आणि -2 हा काय असतं, इक्वल असतं. म्हणले हे ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स हा काय झाला आपला, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू पॉवर n-1. ह्या दोघांची व्हॅल्यू बघा, इथेही -2 आलेली आहे, इथेही -2 आलेली आहे, म्हणजेच काय आपली सेकंड प्रॉपर्टी कळते. ठीक आहे. थर्ड प्रॉपर्टी काय, ॲडजॉइनिंग ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n, डिटर्मिनंटचा रेस टू पॉवर n-2 इंटू ए. ठीक आहे.
या सगळ्या गोष्टी तुम्ही आता थर्ड प्रॉपर्टीपासून या पूर्ण समजवायला मोठ्या जातात आणि व्हिडिओ पण फार आपला मोठा बनेल. जर समजायचं असेल तर आपण नेक्स्ट लेक्चर बनवूयात, ठीक आहे. हा 4. पण मला नाही वाटत की याचं म्हणजे काही एक्झाम्पल देऊन समजवलं पाहिजे. ह्या मोस्ट ऑफ द फर्स्ट 2 प्रॉपर्टीज आपल्याला काय एक्झाम्पलमध्ये किंवा आपली MPSC प्रिलिमिनरी जे काही आहे तर त्याला आपण काय हे पहिल्या 2 प्रॉपर्टीज मॅक्स विचारल्या जातात. सेकंड प्रॉपर्टी फक्त जस्ट लक्षात असू द्या की हां ह्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. थर्ड 4th आता कोणती? adjoining A is equals to, याचं काय केलंय आपण? मॉड घेतलाय. तर डिटर्मिनंट घेतलाय तर त्याचा आपण एचा डिटर्मिनंट रेस टू n-1 रेस टू पॉवर 3 किंवा क्यूब n-1 क्यूब. 5th इथे काय केलंय? adjoining A डिटर्मिनंट घेतला ह्याचा, तो काय येणार आहे? डिटर्मिनंट ऑफ A रेस टू पॉवर n-1 चा स्क्वेअर. समजा आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी एक्झाम्पलमध्ये, त्यांनी आता एक्झाम्पल असे विचारणार नाहीत, एवढे मोठे एक्झाम्पल. आता समजा त्यांनी आपल्याला एखादा मॅट्रिक्स देतील आणि म्हणतील की ही प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीनुसार आन्सर काढा, हे एवढं विचारणार नाहीत. कारण की ॲडजॉइनिंग काढायलाच आपल्याला आधी कोफॅक्टर काढावा लागतो, त्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज काढावा लागतो. त्यानंतर ट्रान्सपोज घेतला की ह्या घेतलेल्या मॅट्रिक्ससाठी आपल्याला नंतर ॲडजॉइनिंग काढायचं आणि त्यासाठी आणखी म्हणजे इथे भरपूर सारे स्टेप होतात, ते तेवढं विचारत नाही. फक्त ते काय विचारतील माहिती आहे का? आपल्याला डायरेक्टली डिटर्मिनंटची व्हॅल्यू देतील. काय देतील? ए डिटर्मिनंट काय दिलेलं आहे आपल्याला? समजा ए डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 2 दिलेलं आहे आणि ते काय विचारतील? फाइंड द व्हॅल्यू ऑफ ॲडजॉइनिंग ए असं म्हणतील. तर त्या टायमाला आपल्याला माहिती आहे, त्या टायमाला आपल्याला काय माहिती आहे? ए मॅट्रिक्स समजा आपल्याला काय दिलेलं आहे? 1 2 1 2 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. 2 1 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर त्या टायमाला आपल्याला हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि डिटर्मिनंट दिलेला आहे. तर ते काय म्हणतील? ॲडजॉइनिंग ए फाइंड आउट करा. तर डिटर्मिनंट माहिती आपल्याला, डिटर्मिनंटची व्हॅल्यू डायरेक्टली काय दिलेली आहे? 3 येते इथं. ह्या डिटर्मिनंटसाठी जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ही काय येते? 1 -3 हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. तर हे झालं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला काय होतं? हे ए म्हणजेच काय? -3 रेस टू पॉवर काय? n-2 म्हणलंय. n-2 म्हणजेच इथं 2/2चा मॅट्रिक्स आहे इंटू ए म्हणजेच काय? हा होल डिटर्मिनंट लिहून घ्यायचं. 1 2 2 1. आता n-2 म्हणजेच काय? 2 2 करतोय आपण. 2 म्हणजेच काय? 0. एखाद्या गोष्टीचा पॉवर रेस टू 0 आहे म्हणजे काय? 1 येतो आन्सर. इंटू 1 -4 ठीक आहे. हे काय आन्सर आलं? -4. तर ॲडजॉइनिंग ए काय झालं? -4 झालं. समजा आपल्याला ही व्हॅल्यू विचारली असते त्यांनी, इथेच काय म्हणलं असतं त्यांनी? तुम्हाला ॲडजॉइनिंग ए फाइंड आउट करा, त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तर त्या टायमाला आपल्याला काय माहिती आहे? एचा डिटर्मिनंट त्यांनी दिलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला माहिती आहे एचा डिटर्मिनंट रेस टू पॉवर n-1 इथे ही व्हॅल्यू वरी लिहूयात, इक्वल्स टू -4 आपल्याला आन्सर आला. हां, रेस टू पॉवर 2 येतं इथे, 2 वेळेसच आहे हे 2 पॉवर. ठीक आहे. यांची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 2 आहे. ठीक आहे, मग ठेवूया. डिटर्मिनंट ए माहिती आहे आपल्याला -3, n माहिती आहे आपल्याला 2 आहे, -1चा स्क्वेअर. ठीक आहे. 2 -1 1 आलं, 1चा स्क्वेअर 1 म्हणजेच काय? ह्याची व्हॅल्यू 3 आली. हे असं क्वेश्चन विचारते. समजा आपल्याला इथे 3 वेळेस दिलं असतं तर इथं काय केलं असतं? इथे आणखीन एक ॲडजॉइनिंग लावला त्यांनी, इथे ॲडजॉइनिंग ए. तर त्या टायमाला ह्याची व्हॅल्यू काय होणार? इथे क्यूब करणार आपण, इथे क्यूब झाला. 2 -1 1 आलं, 1चा क्यूब 1, तर ही व्हॅल्यू सेम आलं. ठीक आहे. ह्या असे क्वेश्चन विचारले जातात ह्या प्रॉपर्टीचं. तुम्हाला होल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगणार नाही, फक्त थोडासा डाटा देतील आणि त्यानुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणून सांगते. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, 6 नंबर. ॲडजॉइनिंग ऑफ ए इंटू बी इज इक्वल्स टू ॲडजॉइनिंग ऑफ ए इंटू ॲडजॉइनिंग ऑफ बी. ठीक आहे. 7th नंबर प्रॉपर्टी, ॲडजॉइनिंग ऑफ ए इनवर्स
इज इक्वल्स टू ॲडजॉइनिंग ऑफ ए इनवर्स, ब्रॅकेटचा इनवर्स. इथे काय होता, एचा इनवर्स होता आणि इथे काय होल ॲडजॉइनिंग ए मॅट्रिक्सचा इनवर्स हा काय असतो, इक्वल असतो. यालाही तुम्ही तसंच सेम प्रूव्ह करू शकता. आता नेक्स्ट मॅट्रिक्स कोणता आपला, इनवर्स मॅट्रिक्स. इनवर्स मॅट्रिक्स आपला पाहायचा राहिला तो पाहून घेऊया. त्यानंतर आपण डिटर्मिनंट आणि त्या डिटर्मिनंटसाठीच्या काही प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट इनवर्स मॅट्रिक्स. इनवर्स मॅट्रिक्स ठीक आहे. हां, ए इनवर्स इज इक्वल्स टू ॲडजॉइनिंग ऑफ ए डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. तर ह्या प्रॉपर्टीला आपण आता प्रूव्ह कसं करणार ते बघ. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजॉइनिंग ऑफ ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. समजा आपल्याला सेम मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण एक्झाम्पल घेतोय कोणतं, 1 2 3 4 हे काय दिलेलं आहे, मॅट्रिक्स दिलेला आहे. त्याचा डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे -2 येतो. ठीक आहे. ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स पण माहिती आहे आपल्याला त्यासाठीचा. ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स ए तो किती येतो, 4 -2 -3 1. ठीक आहे. आता ए इनवर्सची डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ए इनवर्स याचा जर आपण डिटर्मिनंट केला तोही फाइंड आउट करू शकतो. तो म्हणजे किती, 4 - 6 तो किती आला, -2 आला. ठीक आहे. तर ए इनवर्सची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली, याला असंही लिहू शकतो कसं, 1 बाय हे डिटर्मिनंट ए किती आलेलं आहे, -2 हा -2 इंटू 4 -2 4 आणि हा सेकंड एलिमेंट -2 हा -3 आणि हा 1. हा ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स हा काय झाला, 1 बाय डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स ऑफ ए. किंवा त्याला जर आपल्याला डायरेक्टली काय म्हटलं, हे इथं व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांनी हा ऑप्शनमध्ये आपल्याकडे हे नाही आहे. आपल्याकडे काय अवेलेबल आहे, डायरेक्टली 1 बाय -2 इंटू ह्याचं जर डिटर्मिनंट व्हॅल्यू काढली तर -2 येते. म्हणजेच काय आलं आन्सर आपलं 1. आपल्याला डायरेक्टली ऑप्शनमध्ये 1 ऑप्शन आहे दिलेलं, तर त्या टायमाला हे क्लिक करू शकतो. किंवा जर आपल्याला मॅट्रिक्स इन फॉर्म ऑफ असं काहीतरी दिलं असेल तर त्या टायमाला हे क्लिक करा. ठीक आहे. हे झालं इनवर्स मॅट्रिक्स, ॲडजॉइनिंग मॅट्रिक्स. आता पाहूयात आपण डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट पाहण्याच्या आधी आपल्याला आणखीन 2 मॅट्रिक्स राहिलेले आहेत. ते कोणते, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय असतं ते बघूयात. ठीक आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स कसं लिहितो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0 असेल तर त्याला काय म्हणणार आपण, सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. समजा आपल्याला काय दिलेलं आहे, ए इज इक्वल्स टू आपल्याला काहीतरी डिटर्मिनंट दिलेलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे, 1. इथे समजा आपल्याला काय दिलेलं आहे, 2 -3 नंतर इथे 2 दिलेले आणि इथे काय दिलेलं आहे, 3 दिलेलं, ह्या व्हॅल्यू दिलेले. तर त्या टायमाला आपल्याला ह्याचं डिटर्मिनंट इथे 2 2 3 2 3 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलं. तर त्या टायमाला ह्याचा जर डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर तो काय झाला, 2 × 3 6 2 × 3 6 आणि फॉर्म्युलेमधला -6 हा काय झाला, डिटर्मिनंट 0 झाला. म्हणजेच काय, हा दिलेला आपल्याला जो काही मॅट्रिक्स आहे तो काय सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्यातच आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट इज 0 नसतो. म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे काय, आता आपल्याला काय दिलेलं आहे, 1 2 3 4 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. याचा जर डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर काय येणार आहे, 4 × -6 इज इक्वल्स टू काय, याचा -2 डिटर्मिनंट आला. प्लस ऑर मायनस काही असू द्या, फक्त काय 0 नसायला हवा. तर त्या टायमाला काय म्हणणार आपण, दिलेला मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आणखी कोणतं मॅट्रिक्स, हेरमिटन मॅट्रिक्स. ठीक आहे. हे घेऊन घेऊया. हेरमिटन मॅट्रिक्स इथे काय, ए ऑफ थीटा A⁻θ इज इक्वल्स टू ए. आणि नेक्स्ट काय, स्क्यू हेरमिटर
मॅट्रिक्स तो काय येतो ए रेस टू थिटा इज इक्वल्स टू मायनस ए. ठीक आहे. आता समजा आपल्याला काहीतरी मॅट्रिक्स दिलेला आहे रेस टू थिटाच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि त्याचा जर आपण घेतला ए रेस टू थिटा इज इक्वल्स टू ए येत असेल प्लस ए येत असेल तर त्या टायमाला काय म्हणणार हेरमीटर आणि स्क्यू सिमेट्रिक असेल तर सॉरी स्क्यू हेरमीटरला काय येणार ए रेस टू थिटा इज इक्वल्स टू मायनस ए. ठीक आहे. आता त्यानंतर युनिटरी मॅट्रिक्स. युनिटरी मॅट्रिक्स मध्ये काय असतं बघा. युनिटरी मॅट्रिक्स मध्ये काय ए इंटू ए रेस टू थिटा इज इक्वल्स टू ए थिटा इंटू ए इज इक्वल्स टू आय. हे स्टार्टिंगला आपल्याला एक त्या टायमाला एक पाहिलं होतं हेरमिटनच्या ऐवजी आपल्याला तिथं आपण काय पाहिलं होतं सिमेट्रिक मॅट्रिक्स. नंतर इथे काय पाहिलं होतं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि युनिटरी मॅट्रिक्स. तिथे कसे फॉर्म पाहिले होते. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच काय असतं ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए असतो. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सला काय असतो ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू मायनस ए असतो. आणि नंतर युनिटरी मॅट्रिक्स म्हणजे तिकडे काय पाहिलं होतं आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय ए इंटू ए थिटा इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. इथे ए ट्रान्सपोज ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल्स टू आय. असं हे 3 फॉर्म पाहिले होते. त्याच फॉर्म मध्ये आपण हेही लक्षात ठेवूया. ठीक. आता नेक्स्ट पाहूयात आता आपल्याला आणखीन 2 मॅट्रिक्स कोणते इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स. ठीक आहे. इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स. इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स म्हणजे काय ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आय. म्हणजे काय आता समजा आपल्याला ए इज इक्वल्स टू काहीतरी मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा स्क्वेअर केला की आपल्याला काय मिळून जातं आय फॉर्म मिळून जातं. म्हणजे आता आपल्याला समजा इथे 1 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि इथे काय दिलेलं आहे 1 0 1 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. याचाच जर आपण डबल स्क्वेअर केला तर म्हणजे काय डबल एनी मल्टिप्लाय करायचं 1 0 1 तर त्या टायमाला 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 0 0. तर आपल्याला हे जर सॉल्व्ह केलं तर त्या टायमाला आपल्याला काय मिळून जातं 1 0 0 1 असा फॉर्म मिळून जातो. तर म्हणजेच काय हा झाला इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स. ठीक आहे. नेक्स्ट नल पोटेंट मॅट्रिक्स. नल पोटेंट मॅट्रिक्स. नल पोटेंट मॅट्रिक्स मध्ये काय असतं बघा आता ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. एचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. समजा आपल्याला काय दिलेलं आहे ए इज इक्वल्स टू आपल्याला काहीतरी मॅट्रिक्स दिलेला आहे आणि इथे काय दिलेलं आहे 0 1 1 0. तर याचा जर स्क्वेअर घेतला तर इथे स्क्वेअर घेतला तर हा जर मॅट्रिक्स सॉल्व्ह केला तर आपल्याला काय येणार आहे इथे आन्सर जे काही येणार आहे ते डायरेक्टली 0 0 0 0 असं आन्सर मिळून जातं. तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. 0 इंटू 0 0. त्यानंतर 0 इंटू 1 इथेही 0च आहे. सॉरी इथेही 0च आहे. तर 0 इंटू 0 0 इंटू 0 0 0 इंटू 1 इंटू 0 0. इथे काय नंतर 0 इंटू 0. हे सगळे व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केला तर टोटल मॅट्रिक्स काय होऊन जातो 0 होऊन जातो. हे झालं नल पोटेंट मॅट्रिक्स. ह्या काही मॅट्रिक्स होते. आता पाहूया डिटर्मिनंट. इथेच पाहूया डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. थोडक्यात पाहूया. डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे ए डिटर्मिनंट म्हणजे आपल्याला समजा एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4. तर ह्याची आपण व्हॅल्यू काढत होतो 4 - 6 इज इक्वल्स टू आपण -2 काढत होतो. म्हणजेच काय झाला हा एचा डिटर्मिनंट काय आला -2. तर याच्या काही आपल्याला काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज काय म्हणतात ते बघूया. ठीक आहे. समजा आपण काय केलं फर्स्ट प्रॉपर्टी ए ट्रान्सपोज डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे आता समजा ए मॅट्रिक्स दिलेला आहे काय 1 2 3. याचा डिटर्मिनंट काढला तर तो किती येणार आहे -2. याचाच जर ट्रान्सपोज घेतला तर काय येणार आहे तो 1 2 3 4. याचा जर डिटर्मिनंट काढला तर तो पण किती येणार आहे -2च येणार. म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. ही प्रॉपर्टी झाली. सेकंड डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स
इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू इनवर्स, म्हणजेच काय रेस टू -1. हे प्रूव्ह करून बघू शकतो. समजा आपल्याला इनवर्स मॅट्रिक्सचं व्हॅल्यू काय आलेली आहे, -1 -2 आलेली आहे, आणि एची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली तर ती किती येणार आहे, -2 आली आहे, आणि रेस टू पॉवर -1 आहे, म्हणजेच काय हे -2च राहिलं. ठीक आहे, हे असे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता थर्ड काय आहे आता, ए इंटू बी, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. ठीक आहे. फोर्थ आहे, डिटर्मिनंट ऑफ के इंटू ए इज इक्वल्स टू के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. हे झाल्या पहिले 4 प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट सिंगुलर मॅट्रिक्स. फिफ्थ प्रॉपर्टी कोणती, फॉर सिंगुलर मॅट्रिक्स जर असेल तर डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0, त्या टायमाला काय हा सिंगुलर मॅट्रिक्स. आणि 6th प्रॉपर्टी कोणती, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 असेल तर त्या टायमाला काय नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, ह्या झाल्या पहिल्या 6 प्रॉपर्टी. ठीक आहे. नेक्स्ट 7th नंबरची प्रॉपर्टी येतं बघा. समजा आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं आहे काहीतरी, तर त्यामध्ये काय म्हणलंय 1 2 3 1 2 3 आणि इथे काय 4 5 6. तर आणि दुसरा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा हा काय दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 1 2 3 आणि हे 4 5 6. समजा आपल्याला अशी मॅट्रिक्स दिली आहे, यामध्ये आता काय 2 रो सेम आहेत. इथे काय हा पण रो सेम आहे, हा पण रो सेम आहे. तर जर 2 रो सेम असतील आणि ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा असेल आपल्याला, तर तो डिटर्मिनंट डायरेक्टली इज इक्वल्स टू काय होतो 0. याचा डिटर्मिनंट काय होतो डायरेक्टली 0 होतो. किंवा 2 कॉलम सेम असतील, इथे काय 1 2 3 1 2 3 हे पहिले 2 कॉलम सेम आहेत, तर तरीही याचा मॅट्रिक्स काय होतो 0 होतो. म्हणजेच काय, इफ 2 रो आर सेम, 2 रो or 2 column are same, then determinant of that matrix will become 0. ठीक आहे, हे काय झालं स्टेटमेंट झालं. तुम्ही स्टेटमेंट जरी लिहायचं असेल तरी ते लिहू शकता किंवा एक्झाम्पल फॉर्ममध्ये लिहून घेऊ शकता. आता नेक्स्ट काय, समजा आपल्याकडे काय दिलेलं आहे, ए मॅट्रिक्स दिलेलं आहे. ए मॅट्रिक्स काय दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काहीतरी मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, आणि ह्या मॅट्रिक्सचा आपण काय केलं, डिटर्मिनंट फाइंड आउट केलं. तर समजा हा काय येतो इथे, आता हा जर मॅट्रिक्स घेतला तर याचा डिटर्मिनंट 0 येतो. समजा इथे आपण काहीतरी व्हॅल्यू चेंज करूयात, इथे आहे 10 आहे. ठीक आहे, तर आता हा काय झाला मॅट्रिक्स नॉन झिरो आहे, इज नॉट इक्वल्स टू नॉन झिरो आहे. पण ह्या मॅट्रिक्समध्ये काय केलं माहिती आहे का आपण, हे जे रो आहेत पहिले 2 रो किंवा पहिले 2 कॉलम किंवा दुसरे 2 कॉलम किंवा दुसरे 2 रो काय केले, एक्सचेंज केले. ते कसे केले, समजा आपल्याला ह्याच मॅट्रिक्सला लिहिताना आपण काय लिहिलं, ए इज इक्वल्स टू आपण काय लिहिलं 1 2 3 हा जशाच ठेवला, आणि नंतर काय लिहिलं 7 10 9 आणि 4 5 6 हा मॅट्रिक्स लिहिला. तर ह्या मॅट्रिक्सला ज्या टायमाला आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू, आणि ह्याला आपण काय नाव दिलं, बी नाव दिलं. ह्या आलेल्या मॅट्रिक्सला काय नाव दिलं, बी दिलं. समजा याचा डिटर्मिनंट काहीतरी आला आपला, समजा एक्स आला, तर हा काय असेल एक्स पॉझिटिव्ह एक्स असेल. तर त्याच टायमाला आपण जर बीचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर तो पण एक्सच येणार आहे, फक्त काय होईल ओनली साईन चेंज. ठीक आहे, तर ह्याचा काय डिटर्मिनंट येतो बीचा -x. हे झालं आपल्या डिटर्मिनंटची प्रॉपर्टी. कोणती, जर आपण रो एक्सचेंज केला तर रो किंवा कॉलम एक्सचेंज केला. आता इथे काय केलं होतं आपण, रो एक्सचेंज केला होता. समजा इथे काय केलं आपण, हा बी डिटर्मिनंट घेतला आणि हा बी डिटर्मिनंटमध्ये काय केलेलं आहे, कॉलम एक्सचेंज केलेला आहे. 1 2 हे सॉरी इथे काय हा स्टार्टिंगचे हे 1 2 3 4 आणि 2 5 6 हे एक्सचेंज केले. तर काय येणार 2 5 10 1 4 7 आणि हे 3 6 9 ह्याचं शास्त्रच ठेवलं. तरीही समजा ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू +x होत असेल तरीही ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होणार -x. म्हणजे जर रो किंवा कॉलम चेंज केले तर त्या टायमाला त्याचा डिटर्मिनंट काय होतो, सेमच व्हॅल्यू येतो, फक्त साईन काय होते चेंज होते. ही झाली 8 नंबरची प्रॉपर्टी डिटर्मिनंटसाठीची. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघा 9th नंबर, डिटर्मिनंट ऑफ SSM म्हणजेच कोणता, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज इक्वल्स टू 0 कधी, व्हेन ऑर इफ म्हणू शकतो आपण, इफ
ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज ऑड. आपण ज्या टायमाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बघत होतो त्या टायमाला ही प्रॉपर्टी बघितली होती आपण डिटर्मिनंटसाठीची. काय, समजा ऑड मॅट्रिक्स काय म्हणजे ऑर्डर जर ऑड असेल तर म्हणजे काय, आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी 1/1चा मॅट्रिक्स दिलेला आहे, तो तर कधीच देणार नाहीत. 1/1चा मॅट्रिक्स म्हणजे काय, A = डायरेक्टली 1 मॅट्रिक्समध्ये हे असं एकच इलिमेंट कधीच देणार नाही. समजा आपलं इथून स्टार्ट होतंय 3/3, 5/5, 7/7 असे काय ऑड नंबरचे मॅट्रिक्स दिलेले आहेत. तर त्या टायमाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर असेल तो तर त्याचा डिटर्मिनंट जर घ्यायचं म्हणलं तर काय येणार, तो 0 येणार. ठीक आहे. नंतर 10th नंबर प्रॉपर्टी. समजा आपल्याला काय दिलेलं आहे, KA1, KA2, KA3, B1, B2, B3, C1, C2, C3 असं काहीतरी आपल्याला मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर त्या टायमाला ह्याला जर आपण ह्या = आपण काय लिहू शकतो, K इंटू ब्रॅकेट किंवा K इंटू मॅट्रिक्स A1, A2, A3, B1, B2, B3, C1, C2, C3 हा असाही मॅट्रिक्स लिहू शकतो. ही झाली 10th नंबरची प्रॉपर्टी. म्हणजे समजा इथं जर K नी मल्टिप्लाय आहे तर K बाहेर काढलं. समजा आता इथेच काय असतं, Bला ही मल्टिप्लाय काय असतं, L मल्टिप्लाय असतं Bला, Cला M मल्टिप्लाय असतं. तर त्या टायमाला आपण इथं बाहेर काढताना काय लिहिलं असतं, K इथे बाहेर काढताना = मध्ये काय लिहिलं असतं, KLM हे तिन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिली असते इंटू A हा उरलेला मॅट्रिक्स A1, B1, C1, A2, B2, C2, A3, B3, C3 हे असं मॅट्रिक्स लिहिलं असतं ते, आणि ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केलं असतं. त्यानंतर आता 11th नंबर. ठीक आहे. 11th नंबरमध्ये काय, आता समजा इथे आपल्याला काय आहे, ॲडिशनमध्ये काहीतरी दिलेलं आहे, A1 + D1 दिलेलं आहे, A2 + B2, नंतर काय C1 आणि इथे C2 असे काहीतरी मॅट्रिक्स दिलेलं आहे. समजा इथे 2/2चाच मॅट्रिक्स दिलेलं आहे. 3/3चा असेल तर इथे काय एक कॉलम आणि एक रो ॲड होईल फक्त. ठीक आहे. तर ह्या मॅट्रिक्सला लिहिताना आपण काय लिहू शकतो, A1 C1, A2 C2 हा काय झाला, फर्स्ट मॅट्रिक्स झाला, विथ ॲडिशन ऑफ B1 C1, B2 C2 हा काय झाला ऑदर मॅट्रिक्स. जर ह्याची ॲडिशन केली तर काय ही अशी येणार. हे झाले मॅट्रिक्स. समजा आता आणखी 12th नंबरची प्रॉपर्टी काय, आपल्याला जर एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे काय, समजा A1 1 2 3 नंतर इथे 4 5 आणि इथे 6 दिलेलं आहे, आणि इथे 3rd नंबरचा रो काय आहे, इथे 5 7 9 असं काहीतरी दिलेलं आहे. तर त्या टायमाला याचा जर डिटर्मिनंट काढायचं म्हणलं तर ह्याचा डिटर्मिनंट काय येणार, 0. तो कसा येणार बघा, पहिल्या 2 रोची ॲडिशन म्हणजेच काय आपला 3rd रो आहे बघा. 1 + 4 = काय 5, 2 + 5 = काय 7, 3 + 6 = काय 9 आहे. म्हणजेच काय 2 रोची ॲडिशन असेल तर त्या टायमाला काय मॅट्रिक्स 0 येणार. 2 रो असू द्या किंवा 2 कॉलम. समजा आपल्याला इथे देताना काय हे आता मॅट्रिक्स दिलेला आहे, हां समजा इथेच काय दिलं असतं त्यांनी, चेंज करूया, इथे 3 आहे, इथे 9 आहे, आणि इथेच काय 6 आणि 3 असं काहीतरी असतं, आणि इथे जर 9 असतं तर त्या टायमाला काय इथे 2 कॉलमची फर्स्ट 2 कॉलमची ॲडिशन म्हणजेच काय 3rd कॉलम आहे. ठीक आहे. 1 + 2 = 3, 4 + 5 = 9, 6 + 3 = 9 म्हणजेच काय तरीही याचा डिटर्मिनंट 0. 2 कॉलम असू द्यात किंवा 2 रो, त्या दोघांची ॲडिशन म्हणजेच 3rd रो असेल तर त्या टायमाला त्याचा डिटर्मिनंट काय असतो 0 असतो. हे काय झालं डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. हे झाले डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. आणि आपण स्टार्टिंगला पाहिलेले आहेत काही मॅट्रिक्स, ते सगळे आपण रीड आउट करा. आणि नेक्स्ट आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूयात. एक्झाम्पल मॅट्रिक्सचे रिलेटेड काही एक्झाम्पल घेऊयात, आणि त्यानंतर स्टार्ट करतोय आपण रँक ऑफ मॅट्रिक्स. रँक कशी फाइंड आउट करायची, रँकच्या प्रॉपर्टीज काय असतात ते बघूया. ठीक आहे. आणि नंतर स्टार्ट करूयात लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण काय पाहणार आहेत आपण, होमोजिनियस इक्वेशन अँड नॉन होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. आपलं हे लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. तुम्हाला जर माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.